न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म काहीच UGC नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट जो सर्वांसाठी कॉमन असतो पेपर फर्स्ट त्यासाठी आपण पूर्णपणे युनिट वाईज टॉपिक वाईज सिरीज सुरू केली आहे. यामध्ये पार्ट फर्स्ट आहे आपला पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. आता काहीच यामध्ये मी पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट याचा पूर्ण सिलेबस काय आहे, त्याच्यात आपल्याला काय जास्त म्हणजे कशाला जास्त महत्त्व द्यायचं आहे, त्या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर काही कन्सेप्ट आहेत ते आपण व्हिडिओच्या लास्टला पाहणार आहोत. तर काहीच याआधी आपण हायर एज्युकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, ICT आणि कम्युनिकेशन हे सुरू केलं आहे. आणि हे 4 टॉपिक म्हणजे हायर एज्युकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, ICT कंप्लीट झाले आहे. आणि कम्युनिकेशन आणि पीपल एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट हे 2 टॉपिक आपण सायमल्टेनियसली कंप्लीट करत आहोत. तर काहीच जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पाहिले नसतील त्यांनी कृपया ते पहा. नेट आणि स्टेटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तर काहीच सुरू करूया आजचा लेसन. आता हा आपला ICTचा सिलेबस होता. येथील आपले सर्व कन्सेप्ट डिस्कस झाले आहेत, पण काही रिव्हिजन क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कशन करत आहोत आणि करणार आहोत नंतर. पण आता आपण सुरू करत आहोत पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. आता यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे तर सगळं आपण सिलेबस ओव्हरव्ह्यू करू. फर्स्ट टॉपिक आहे डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. आता यामध्ये येतं मिलियन डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आता हे गोल किती येतं, एका ह्याच्यात 8 गोल आहे, एका ह्याच्यात 17 गोल आहेत. हे टोटल गोल पाठ करण्याची माझ्याकडे एक सुंदर ट्रिक आहे, त्यानुसार मी तुम्हाला एक सर्व गोल पाठ करेल. यामध्ये गोल पाठ करायचे, त्यानंतर हे आले कधी, यांचे टार्गेट काय आहेत, यांचं एंड कधी होणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये बेसिक पाठ करायच्या आहे. याचं 8 गोल कोणते आहेत आणि 17 गोल कोणते आहेत हे डेफिनेटली तुम्हाला पाठवतील. एक ट्रिक आहे माझ्याकडे, एक स्टोरी आहे, त्यानुसार तुम्हाला हे पाठ करून देईन. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. म्हणजे त्यात अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी म्हणजे माणसाकडून काय ॲक्टिव्हिटी होतात त्या ज्या ह्युमनकडून काय ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे माणसाकडून काही ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना त्याचा पर्यावरणावर काय इम्पॅक्ट होतो तो आपल्याला याच्यात पाहिजे सेकंड टॉपिकमध्ये. म्हणजे माणसाकडून काही ॲक्टिव्हिटी होत असतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहेत, त्यामध्ये अनेक प्रदूषण करणारे मशिनरी आहेत. या मशिनरींचा म्हणजे मशिनरी चालवतोय कोण, माणूस चालवतोय, पण त्या मशिनरीचा पर्यावरणावर काय इम्पॅक्ट होतो याचा अभ्यास आपण या सेकंड टॉपिकमध्ये करणार आहोत. एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. फक्त अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर माणसाकडून घडणाऱ्या ॲक्टिव्हिटी ज्यांचा पर्यावरणावर काय होतंय बॅड इम्पॅक्ट होतोय त्याला आपण म्हणतो अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी. नंतर एन्व्हायरमेंटल इश्यू. आता एन्व्हायरमेंटल इश्यूमध्ये लोकल, रिजनल, ग्लोबल, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, वेस्ट या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. यांचं बेसिक पाहिजे आपल्याला की एअर पोल्युशन काय असतं. आता सर्वांना माहीत असतं एअर पोल्युशन काय असतं, पण एअर पोल्युशनचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला पाहिजे. नंतर वॉटर पोल्युशन हे मोजतं कशात या सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ पोल्युटंट ऑन ह्युमन हेल्थ म्हणजे जे पोल्युटंट घटक आहेत त्यांचा ह्युमन हेल्थवर काय इम्पॅक्ट होतो, म्हणजे अनेक आजार आहेत, कोणते आजार कोणत्या पोल्युटंटमुळे होतात आपल्याला ह्या गोष्टी याच्यामध्ये पाहिजे आहेत. त्यानंतर नॅचरल एनर्जी रिसोर्सेस म्हणजे यामध्ये आपल्याला फक्त हे पाहिजे आहे की यांचं आत्ताच सध्याचं म्हणजे किती प्रोडक्शन चालू आहे, भारत इंडिया म्हणजे किती प्रोडक्शन करतोय आणि आणखी यांचं मॅक्झिमम टार्गेट काय आहे प्रोडक्शन करण्याचं, किती इयरपर्यंत टार्गेट आहे, या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहिजे आहेत. त्यानंतर आणखी याचं मिनिंग पण पाहिजे आपल्याला, ते आपण पाहणार आहोत, बेसिक आहे. नंतर नॅचरल हझार्ड अँड डिझास्टर मिटिगेशन स्ट्रॅटेजी म्हणजे जे आपण म्हणतो नॅचरल हझार्ड म्हणजे आपत्ती ज्या नॅचरली आहेत म्हणजे भूकंप म्हणजे अर्थक्वेक वगैरे नाही का, त्या गोष्टी, सुनामी, त्या गोष्टी त्या आपण पाहिजे. टोटल 16 आहेत बेसिक महत्त्वाच्या, त्या 16च्या 16 आपण यामध्ये पाहणार आहोत नॅचरल हझार्डमध्ये. नंतर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट. इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट हा 1986चा आहे, तो अमेंडमेंट पण झालेला आहे, ते पण आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज याचे किती टोटल प्लॅन, याचे प्लॅन आहेत ना टोटल 8 प्लॅन आहेत, ते 8 प्लॅन पण आपण पाहणार आहोत. त्याची एक खूप मस्त ट्रिक आहे, त्या ट्रिकनुसार तुम्हाला 8च्या 8 प्लॅन तुम्हाला पाठ करून देईल. आणि क्वेश्चन येतो कुठून, इथूनच येतो की कोणता नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजचा प्लॅन आहे किंवा खालीलपैकी कोणता प्लॅन नाही आहे असं तुम्हाला निवडावं लागतं. पण ते 8 प्लॅन पाठ करणं महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक प्लॅन एक सिक्वेन्समध्ये त्याची एक पाठ करण्याची ट्रिक आहे, त्यानुसार आपण ट्रिकनुसार पाठ करणार आहोत. त्यानंतर इंटरनॅशनल ॲग्रीमेंट झालेत. आता फॉर एक्झाम्पल मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रिओ समिट. आता हे रिओ समिट आहेत, टोटल 3 समिट आहेत 2002 पासून 1992 पर्यंत. त्या 3ही समिट या झालत्या कुठं म्हणजे रिओ दे जनरल झालते एक अशा ते झालत्या कुठं, यांचं इयर आणि त्या कुठे झालत्या आणि इयर ह्या गोष्टी इथं पाठ करणं महत्त्वाचं आहे. टोटल 3 आहेत, त्या आपण एका चॅप्टरमध्ये एका लेक्चरमध्ये कंप्लीट करू. नंतर कन्व्हेन्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी, नंतर क्योटो प्रोटोकॉल, नंतर पॅरिस ॲग्रीमेंट आणि हे जो लास्ट टॉपिक आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स. हे जो सोलर अलायन्स आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे. कारण का तर याचं इंडिया इनिशिएटिव्ह आहे. इंडिया आणि फ्रान्स या दोघांनी मिळून इंडियाच्या गुरुकुलाम इथे काय केलेला आहे सुरू केलेला आहे. म्हणजे इंडियाचं इनिशिएटिव्ह असल्यामुळे याच्यातून क्वेश्चन येत असतो बऱ्याच वेळा आला आहे की इंटरनॅशनल सोलर अलायन्स याचं प्रोडक्शन किती आहे सोलरचं, म्हणजे
आपण म्हणतो की भारतातला सर्वात मोठा सोलर अलायन्स आहे, सोलर एनर्जी प्रोड्यूस करणारा हा प्लॅन्ट आहे. याच्याबद्दल आपण पूर्ण गोष्टी पाहणार आहे. आत्ता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगितलं नाही नंतर तर असं होणार नाही, पण नाही सांगितलं तर चुकून लक्षात ठेवा की जो भारत आहे ना, याचं इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे भारताने काय केलं, याला स्थापन केलेलं आहे. भारत आणि फ्रान्स या दोघांच्या मदतीने स्थापन झाला आहे, पण इंडियामध्ये स्थापन झाला आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स. लक्षात ठेवा, महत्त्वाचा टॉपिक थोडा आपण नंतर पाहणार आहोत. तर आपला पूर्ण सिलेबस आहे, हा सिलेबस आपण टोटल 10 ते 12 लेक्चरमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर गाईज आपण आज काही कन्सेप्ट पाहणार आहोत, त्या पाहूयात. एकदम क्रॅशपासून मी सुरू करत आहे. पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट याचा अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पीपल डेव्हलपमेंट म्हणजे माणसांचं डेव्हलपमेंट करायचं, पण एन्व्हायरमेंटचा विचार करून. म्हणजे एन्व्हायरमेंटचं माणसांचं डेव्हलप होताना एन्व्हायरमेंटवर काय बॅड इम्पॅक्ट होतोय का नाही, किंवा एन्व्हायरमेंट आपल्याला सस्टेन ठेवायचं म्हणजेच मेंटेन ठेवायचं आहे. जे एन्व्हायरमेंट आहे त्याला मेंटेन ठेवत आपल्याला पीपलचं काय करायचं, डेव्हलपमेंट करायचं, म्हणजेच पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. खूप बेसिक आहे, फक्त सांगायचं म्हणून मी सांगितलं. नंतर अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी, आत्ताच मी सांगितलं ज्या ॲक्टिव्हिटी कोणत्या, जे ऑल ॲक्टिव्हिटी ॲक्ट बाय पीपल दे आर इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. मग आता फॉर एक्झाम्पल आपण मशिनरी इंडस्ट्रीमध्ये यूज करतो मॅन्युफॅक्चरिंगसाठी, त्या काही मशिनरी म्हणजे पोल्युशन करतात. आता पोल्युशन करणाऱ्या मशिनरीचा माणसांकडून उपयोग होतोय आणि त्याचा इम्पॅक्ट कशावर होतो, इन्व्हायरमेंटवर. त्याच्या ॲक्टिव्हिटी असतात ना, या सर्व ॲक्टिव्हिटीला त्याला म्हणतो आपण अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी. खूप सोपी टर्म आहे, पण शब्द विद्यार्थी ऐकून जरा भीतात, पण अवघड काय नाही. जे सायन्स फॅकल्टीज आहेत त्यांना हे माहीत असेल, पण जे आर्ट्स फॅकल्टीज आहे, जे कॉमर्स फॅकल्टीज आहे, त्यांनी एक शब्द कधीच ऐकलेला नसतात, त्यांना थोडं अवघड वाटतं. पण मी जे सांगतोय सोप्या भाषेत तेवढं लक्षात ठेवा. अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी म्हणजे माणसाकडून अशी ॲक्टिव्हिटी करतात ज्याचा एन्व्हायरमेंटवर काय होतो, बॅड इम्पॅक्ट होतो, त्याला आपण अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. आता तुम्हाला क्वेश्चन येतो कसा, हे पण पहा की खालीलपैकी कोणती अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी नाही. आता नाही जर आलं तर ॲक्टिव्हिटी दिली असेल, म्हणजे मशिनरी प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा ॲग्रिकल्चर, अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी दिल्या असतात. आणि खाली असं सुनामी, नंतर अर्थक्वेक सुनामी अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी आहे का, नाही, कारण ह्या माणसाकडून घडत नाही, नॅचरल आहेत. अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी मग तुम्हाला निवडायच्या कशा, ज्या माणसं जे इन्व्हॉल्व असतात त्या ॲक्टिव्हिटी निवडायच्या. म्हणजे असा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येईल की खालीलपैकी कोणती अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटी आहे किंवा नाही आहे. मग तुम्हाला योग्य आन्सर निवडायचं आहे की जी आपलं नॅचरल असती ते अँथ्रोपोजेनिक नाही आहे, मग ते ऑड जे असेल ते आपलं राईट आन्सर असेल, किंवा जे आहेत ते विचारलं तर त्याचं कोणते आहे ते निवडायचं, असा क्वेश्चन येईल. त्यानंतर रिन्युएबल रिसोर्सेस अँड नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, बेसिक वाटतं पण क्वेश्चन दरवेळेस इथून येत असतो. रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल. रिन्युएबल कोणते, रिन्युएबल रिसोर्सेस वन दॅट कॅन यूज रिपीटेडली अँड डज नॉट रन आउट बिकॉज इट इज नॅचरली रिपीटेड. म्हणजे असे रिसोर्सेस जे नॅचरली काय होतात, रिपीट होतात, ते संपणार नाही कधी, डज नॉट रन आउट. न संपणारे रिसोर्सेस आहे त्याला आपण रिन्युएबल रिसोर्सेस म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल फिश, आपण फिशिंग दरवेळेस करतो, पण फिश कधी संपतात का, नाही, त्या नॅचरली काय होतात, रिपीट होतात. फर्टिलाइज सॉईल म्हणजे सुपीक जमीन, ही कधी संपते का, नाही, जसं आपण खत वगैरे टाकू ते ऑटोमॅटिकली पुन्हा रिपीट होते, त्याला आपण म्हणतो रिन्युएबल रिसोर्सेस. नंतर नॉन रिन्युएबल म्हणजे कोणते, तर याच्या अपोजिट, जे नॅचरली काय होत नाही, रिपीटेड होत नाही, ते काही फायनाईट साईज आहे त्यांचे, म्हणजे कमी प्रमाणात आहे, म्हणजे आपण म्हणतो की लिमिटेड आहे, जास्त नाही, म्हणजे फायनाईट आहेत, तर आपण नॉन रिन्युएबल म्हणतो. याचं रिन्युएबल होऊ शकत नाही, त्यांना कमीत कमी पुन्हा व्हायला 100 वर्ष लागतात, त्यांना आपण नॉन रिन्युएबल म्हणतो. आता नॉन रिन्युएबलमध्ये येतं काय, तर सॉईल असेल म्हणजे नुसती जमीन, नंतर ऑइल म्हणजे पेट्रोलियम वगैरे, हे नॉन रिन्युएबल आहे. तसं संपणाऱ्या गोष्टी त्या काही दरवर्षी वाढत नाहीत, त्या फक्त 100 वर्षातून थोडंसं काहीतरी वाढतात, असं आहे त्यांचं. आपण डीप मध्ये नंतर पाहूया, आता फक्त लक्षात ठेवा रिन्युएबल कोणते, नॉन रिन्युएबल कोणते. त्यानंतर आहे खूप सोपी टर्म पण दरवेळेस एक्झामला येणार आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे कार्बन कोणता ते लक्षात ठेवा फक्त. क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे जो आपला AC असेल, एअर कंडिशनिंग असेल, याच्यातून जो कार्बन प्रोड्यूस होतो ना, त्याला आपण क्लोरोफ्लोरोकार्बन असे म्हणतो. कारण आत्तापर्यंत 3 वेळा एक्झामला क्वेश्चन आलाय सेट अँड नेटचं म्हणून धरून म्हणतोय मी, आणि तसं विचारलंय काही क्वेश्चनमध्ये की क्लोरोफ्लोरोकार्बनचा खालीलपैकी कोणता सोर्स आहे. सोर्स म्हणलं तुम्हाला असे घटक ओळखायचे, AC, एअर कंडिशनिंग म्हणजे जे आपल्याला गार हवा देतात असे घटक, म्हणजे फॅन वगैरे नाही, म्हणजे जिथं पाणी आणि गार हवा या दोघांचं मिक्सचर असतं ना, म्हणजे एअर कंडिशनिंग असेल, AC असेल, त्यांना आपण तिथून कोणत्या प्रोडक्शन होतं, कोणत्या कार्बनचं प्रोडक्शन होतं, क्लोरोफ्लोरोकार्बन. लक्षात ठेवा, फक्त त्याचा सोर्स विसरला आहे आतापर्यंत, आणि नेक्स्ट एक्झाममध्ये जरी आला तरी सोर्सच येईल, कारण इंडियात का डीपमध्ये जाणार नाही, कारण एक फक्त कार्बनचा टाईप पाहिजे. नंतर वेटलँड. आता वेटलँडचं पण मी तुम्हाला उदाहरण सांगेन, त्यानुसार लक्षात ठेवा वेटलँड म्हणजे काय. तर वेटलँड पासून काय तयार होतं, तर मिथेन तयार होतं. लक्षात ठेवा, सोर्स ऑफ मिथेन, वेटलँड इज अ सोर्स ऑफ मिथेन, हे लक्षात ठेवल्यानंतर वेटलँड म्हणजे काय, तर वेटलँड म्हणजे आता साधं उदाहरण सांगतो, दलदलीची भूमी असते पहा, म्हणजे एकदम गाळ असतो. आता तो गाळ कुठं तयार होतो, म्हणजे आपण गावामध्ये जातो तर गावाची इथं काय असतं, इथं
म्हणजे आपले जे आहेत बैल शेळी वगैरे ते बांधलेले असतात आणि त्यांचं कुठेतरी गोठा असतो, म्हणजे त्यांचं शेण वगैरे आहे ते एका गोठ्यामध्ये किंवा एक उखंडा असतो, त्या उखंड्यावर काय टाकतात, त्यांचं शेण वगैरे काय असेल ते टाकतात. म्हणजे तिथं जमीन कशी होती पहा, एकदम अशी गाळगाळची जमीन होती, एकदम गाळ, जिथं शेण वगैरे साठा गेलेला असतो ते गाळाची जमीन असते, त्यालाच वेटलँड म्हणतात किंवा दलदलीची भूमी म्हणतात साध्या सोप्या भाषेत. आणि तिथं कशाचं प्रोडक्शन होत असतं, सोर्स ऑफ मिथेन. मिथेन एक हे आहे वायू, त्याचं सोर्स होत असते. नंतर बायोमॅग्निफिकेशन. बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय, तर जे आपली ह्युमन बॉडी आहे त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं कशाचं, पोल्युटन घटकचं, त्याला बायोमॅग्निफिकेशन म्हणतो. सिंपल टर्म आहे बायोमॅग्निफिकेशन. म्हणजे काय, जे पोल्युटन घटक आहेत ते कुठं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये तयार होतात, त्याला बायोमॅग्निफिकेशन असे म्हणतात. आणि बॉडीमध्येच तयार होतात असं नाही, आपल्या अवतीभोवती जरी तयार झाले त्याला पण बायोमॅग्निफिकेशनच म्हणतात. नेक्स्ट टर्म आहे, आता हे काही ओझनचे प्रकार दिलेत. हा ओझन कोणता चांगला आहे कोणता वाईट आहे फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आता स्ट्रोपोफेरिक ओझन, आता हा काय यस आहे, पाच लक्षात ठेवा, शब्दामध्ये काही यस ने सुरू होतो, हा टी ने सुरू होतो. तर स्ट्रोपोफेरिक ओझन हा असा ओझन असतो जो ह्युमन बॉडीसाठी काय असतो, चांगला असतो, म्हणजे गुड. कसा असतो, चांगला असतो, यानी ह्युमन बॉडीला कोणताही इम्पॅक्ट होत नाही. आणि हा काय करतो, जे अल्ट्रा व्हायोलेट म्हणजे रेडिएशन आहेत, म्हणजे कोणते, जे सूर्याकडून म्हणजे चांगले किरण नाहीत सूर्याचे, ते आपल्याकडे धरतीकडे डायरेक्ट येऊ नये ना, म्हणून हा काय करत असतो, ओझन काय करत असतो, त्याचं संरक्षण करत असतो. म्हणजे हा सूर्य इथं मध्ये हा ओझन असतो आणि इथं जमीन असते, तर हा ओझन काय करतो, हे सूर्याचे डायरेक्ट किरण धरतीवर येऊन देत नाही, जे बॅड किरण आहेत ते इथंच रोखून धरतो, याला म्हणतो आपण स्ट्रोपोफेरिक ओझन. आणि क्वेश्चन असा आलता की एरोप्लेन कोणत्या ओझनमधून उडतात, म्हणजे विमान आहेत ते कुठून उडत असतात, तर लक्षात ठेवा स्ट्रोपोफेरिक ओझन याच्यातून काय उडतात, विमान वगैरे इथून उडत असतात, म्हणून स्ट्रोपोफेरिक ओझनवरून एरोप्लेन काय करतात, फ्लाइंग करतात. तर नेक्स्ट आहे स्ट्रोपोफेरिक ओझन. आता हा स्ट्रोपोफेरिक आहे, हा स्ट्रोपोफेरिक म्हणजे टी आहे, इथे एस एवढं लक्षात ठेवा. नंतर हा कसा आहे एन्व्हायरमेंटसाठी किंवा माणसांसाठी, तर बॅड आहे, चांगला नाही. हा कोणता आहे, तर आपली जमीन आहे ना, जमिनी लगतच आहे एकदम, जमिनी जवळचा, याला स्ट्रोपोफेरिक ओझन असे म्हणतात. तो डॅमेज करतो आपल्या कशाला, ब्रेथ असेल किंवा आपलं जे ह्युमन पार्टला काय करत असतं, डॅमेज करत असतं, आपल्या आई असेल डोळ्यांना काय असतो, हानिकारक असतो. म्हणजे हा कशातून तयार होतो, आपल्या गाड्या वगैरे आहेत त्यांच्या धुरापासून हा तयार झालेला असतो. नंतर ग्राउंडेड लेवल ओझन, हाही आपल्यासाठी चांगला नाही, कारण हे बॅड. कारण का, तर जो आपला सरफेस ओझन असतो ना तो पण बॅड असतो, कारण हा पण धुरा वगैरे पासूनच तयार होतो, म्हणजे गाड्यांचं धूर वगैरे असतं, मशिनरींचा धूर असेल त्याच्यापासूनच तयार होतो. याच्यातील चांगला वजन कोणता आहे, फक्त तीनपैकी जो सगळ्यात फर्स्ट आहे त्याच्यातून विमान वगैरे उडतात, तो चांगला वजन आहे, आणि तो जमिनीपासून कुठं असतो, थोडा वरती असतो. आणि जे दोन वजन आहेत हे जमिनीच्या जवळच असतात, एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. गाईज हे होतं आपलं फर्स्ट लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि काही कमी वाटत असेल तरीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्याची इम्प्रूव्हमेंट पुढच्या लेक्चरमध्ये करण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या मित्रांशी शेअर करा, जर ते नीट स्टेटचा स्टडी करत असेल किंवा पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट सब्जेक्ट वगैरे असेल, त्यांना या कन्सेप्ट समजण्यासाठी हेल्प होईल. काहीच एवढं आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.